बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या या कडवट शिवसैनिकाचा मानाचा जय महाराष्ट्र. शिवसैनिकांनो, अजूनही शिवसेना एक वादळ या आपल्या हक्काच्या माध्यमाला सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल, तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसाल तर तुम्हा सर्व शिवसैनिकांना पुन्हा एकदा कळकळीची विनंती करतो. आत्ता ताबडतोब शिवसेना एक वादळ आपण सर्वांनी लाखोंच्या संख्येने सबस्क्राईब ठेवा. उभ्या महाराष्ट्रात तुमच्या माझ्या शिवसेनेच्या ज्वलंत विचारांना पोहोचवणाऱ्या या माध्यमाला आपण सर्वांनी मिळून मोठं करा ही नम्र विनंती करतो. शिवसैनिकांनो, विधानसभेचं अधिवेशन सुरू झालंय. आता जवळपास मला वाटतं देवेंद्र फडणवीसाचं सरकार आल्यानंतर, मुख्यमंत्री झाल्यानंतर जवळपास हे तिसरं अधिवेशन. आता विचार करा, तिसरं अधिवेशन अजूनही महाराष्ट्राला विरोधी पक्ष नेता नाही. विधानसभेमध्ये म्हणजे खालच्या सभागृहामध्ये अजूनही विरोधी पक्ष नेता नाही. तिसरं अधिवेशन म्हणजे वरच्याही सभागृहाला नाही. अंबादासजी दानवे हे मागच्या वेळेस ते निवृत्त झाले, त्यांचा कार्यकाळ संपला. त्यानंतर अजूनही वरच्याही सभागृहाला आणि खालच्याही सभागृहाला अजूनही विरोधी पक्षनेता नाही. म्हणजे महाराष्ट्र सारखं एखादं राज्य विरोधी पक्षनेत्याशिवाय हे सरकार दामटवत आहे. आपले मनमर्जी कारभार खपवण्यासाठी दोनही सभागृहांना, वरच्या आणि खालच्या सभागृहाला विरोधी पक्षनेता नाही. आणि त्यासाठी आलतू फालतूच्या अटी दाखवल्या जात आहेत, ज्याला संविधानात कुठलाही घटनात्मक, तशी कुठली घटनात्मक तरतूद नाही. म्हणजे बेकायदेशीर पदांवर बसणारे म्हणजे उपमुख्यमंत्री, काल परवाच उद्धव साहेबांनी तो विषय काढला, उपमुख्यमंत्री पद हे बेकायदेशीर पद आहे. हे असं कुठलंही पदच नाही. ज्या उपमुख्यमंत्री पदावर 2022 साली देवेंद्र फडणवीस विराजमान झाले, असंविधानात्मक काय म्हणतात, असंवैधानिक पद, घटनात्मक पद नाही, त्याच्यावर हे विराजमान होऊ शकतात, ती पदं बनवली जाऊ शकतात. पण जे पद कायद्याप्रमाणे, लोकशाहीप्रमाणे, लोकशाहीचं स्पिरिट जिवंत ठेवण्यासाठी घटनेमध्ये तरतूद असलेली पदं ती मात्र दिली जात नाही. तिथे तुम्हाला कायदे दाखवले जातात, परिशिष्ट, अनुच्छेद, याव त्याव, फलाना ढिमकाना सगळं काही दाखवलं जातं. कसली कारणं दिली जातात माहितीये तुम्हाला? 10% अट. कुठून काढला हा जावई शोध? 10% अट. भारतीय घटनेच्या कुठल्या तरतुदीमध्ये सांगितलंय की 10% अट वरच्या किंवा खालच्या सभागृहाला ही आहे? म्हणजे आता असं झालंय, ही हुकुमशाही बघा कोण्या दिशेने चालली आहे. तुम्ही म्हणाल तो कायदा, तुमचा सभापती बसतो, तुमचा विधानसभेचा अध्यक्ष बसतो, तुमचा लोकसभेचा अध्यक्ष बसतो, तो नावाला असतो, कुठल्याही पक्षाचा नाही, निष्पक्ष नावाला. तो काळ गेला, तो सत्याचा काळ निघून गेला. आता ते तशा प्रकारच्या, मला ते अटलजींची जुनी काळातली ती वाक्य आजही आठवतात. सरकारे आएगी, सरकारे जाएगी, बनेगी, बिगड़ेगी, लेकिन ये लोकतंत्र रहना चाहिए. ही लोकशाही राहिली पाहिजे. सरकार येतील जातील, हा देश राहिला पाहिजे. पण ह्या अशा प्रकारचं वागणं आता ह्या कमळीच्या नेत्यांकडनं आपल्याला दिसत नाही. म्हणजे आम आदमी पक्षाला, म्हणजे विचार करा ना, आता बिहारमध्ये पण तीच परिस्थिती झालेली आहे. बिहारमध्ये पण आपल्यापेक्षाही बिहारच्या विरोधी पक्षांचा आकडा हा कमी आहे. आम आदमी पक्षाचं तुम्हाला सांगतो, दिल्लीमध्ये 70 विधानसभांची जागा असली दिल्ली विधानसभा, त्यामध्ये भारतीय जनता पक्षाला 3 आमदार आले होते आणि 67 आमदार हे आम आदमी पक्षाचे होते. तरी सुद्धा बघा, कारण अशी कुठली अटच नाही, तरी सुद्धा विरोधी पक्ष नेते पद हे 3 आमदारांच्या संख्येला दिलं गेलं होतं. आता तुम्हाला मी काही दाखले देतो, काही दाखले. आजपर्यंत इतिहासात काय काय घडलं हे सुद्धा सांगणं तितकंच गरजेचं आहे आणि तुम्हाला कळणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. काही दाखले इतिहासातले देतो. तिसरं अधिवेशन विरोधी पक्ष नेत्याशिवाय. कसं ते पहा. आता जिथं कायदा आहे तिथं तो मोडायचा, जिथं कायदा नाही तिथं तो बनवून दाखवायचा किंवा असल्याचं आव आणायचा, हे असले प्रकार चालू आहेत. 1962 सालचं उदाहरण देतो. पहिलं, 1-2 नाही, चांगली भरपूर उदाहरणं मी घेऊन आलेलो आहे तुमच्यासाठी. 1962 सालचं उदाहरण, 264 विधानसभेची संख्या असलेल्या आपल्या विधानसभेमध्ये 215 आमदार हे काँग्रेसचे होते आणि फक्त 15 आमदार हे शेका पक्षाचे होते. शेका पक्षाला विरोधी पक्षनेते पद दिलं गेलं होतं त्यावेळेस कृष्णराव धुळप मला वाटतं विरोधी पक्षनेते झाले होते. दुसरं उदाहरण सांगतो, ज्यावेळेस पुन्हा कृष्णराव धुळप हे विरोधी पक्षनेते झाले. 1967चं उदाहरण, म्हणजे 62 नंतर 5 वर्षांनी 67चं उदाहरण. 270चं संख्याबळ असलेल्या विधानसभेमध्ये फक्त 19 आमदार शेका पक्षाचे होते, शेतकरी कामगार पक्षाचे होते. त्यावेळेस कृष्णराव धुळपांना पुन्हा विरोधी पक्षनेते पद दिलं होतं. म्हणजे मला नवल वाटतं, ही उदाहरणं काय झोपले डोळे हेपालले त्यांचे ही उदाहरणं पाहताना. 1972चं पुन्हा एक उदाहरण देतो. 270 पैकी फक्त 7 आमदार हे शेका पक्षाचे होते. 270 पैकी फक्त 7 विरोधी पक्षनेता केला गेला होता.
त्यानंतर 1981चं उदाहरण देतो. 288 पैकी फक्त 17 आमदार हे जनता पार्टीचे होते. जनता पार्टी. त्याच्यात बबनराव ढाकणे यांना हे विरोधी पक्षनेते पद दिलं होतं. आणि 1972च्या उदाहरणामध्ये मी नाव सांगायचं विसरलो. शेका पक्षाचे जे 7 आमदार होते त्याच्यापैकी दिनकरराव पाटलांना विरोधी पक्षनेते पद दिलं होतं. आता 81चं उदाहरण बबनराव ढाकणे, 288 पैकी फक्त 17. आणि 1988चं उदाहरण तुम्हाला देतो मी. म्हणजे 20 आमदार, 288 पैकी फक्त 20 आमदार जनता पार्टीचे होते. मृणाल गोरे या विरोधी पक्षनेते झाल्या होत्या. म्हणजे विरोधी पक्ष नेत्याशिवाय ते सभागृह चालवायचं, लोकशाहीची गळचेपी करायची, आपल्याला पाहिजे तसे कायदे तयार करायचे, आपल्याला पाहिजे तशा गोष्टी दामटावून न्यायच्या, यासाठी हा सारा यांचा खटाटोप. आता दोनही म्हणजे वरती आणि खालती दोन्हीकडेही विरोधी पक्ष नेता नाही, त्यामुळे कामकाज आपल्या पद्धतीने राबवायचं आणि आपल्या पद्धतीने अधिवेशन काढून घ्यायची. आता तुम्हाला मी काही उदाहरणं देतो किंवा घटनेतल्या काही गोष्टी समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो. हे 10% नेमकं गौड बंगाल नेमकं काय आहे संविधानात बघा. आता मी बारीक ऐका, मी काही गोष्टींचे रेफरन्स काढलेत आणि हे रेफरन्स काढण्यासाठी बराच वेळ जातो बरं का. हे असेच निघत नाहीत, असेच कुठेतरी माहिती काढतो आणि लगेच निघतं असं होत नाही. त्यामुळे बारीक ऐका मी काय सांगतो. संविधानात 10% जागांची अनिवार्य जागा अशी कुठेही अट नाही. पुनश्च सांगतो, संविधानात 10% जागा अनिवार्य, एवढ्या जागा असल्याच पाहिजेत विरोधी पक्षाकडे, तरच विरोधी पक्षनेते पद दिलेलं अशी कुठलीही अट नाही. हे नियम भारतीय संविधान अनुच्छेद 93 लोकसभेसाठी आणि 178 विधानसभेसाठी सभापती आणि उपसभापती या पदांसाठी आहेत. सभापती, उपसभापती. विरोधी पक्ष नेत्यासाठी हे नियम नाहीत. पुनश्च 93 लोकसभेसाठी, 178 अनुच्छेद विधानसभेसाठी. पण विरोधी पक्षनेते पदाचा याच्यात कुठेही उल्लेख नाही. 10% जागा हव्यात अशी अट नाही. बघा, विरोधी पक्षनेता हा सिंगल लार्जेस्ट, मला एक समजत नाही, सिंगल लार्जेस्ट पार्टीचा, अपोजिशन पार्टीचा विरोधी पक्षनेता असावा, ही अट कसं कोणी, घटना ज्यावेळेस लिहिली गेली असेल कशी कोणी ही ठेवेल. सिंगल लार्जेस्ट पार्टी किंवा विरोधकांचा एक समूह सुद्धा असू शकतो. सिंगल लार्जेस्ट कशी तुम्ही मागू शकता? ठीक आहे, सिंगल लार्जेस्टला तुम्ही तशा प्रकारचं ते काही मुख्यमंत्री बनण्यासाठी निमंत्रण पाठवायचं असतं किंवा सरकार स्थापनेसाठी निमंत्रण पाठवायचं असतं, अशा प्रकारे ह्याला विरोधी पक्षनेते बनण्यासाठी निमंत्रण पाठवलं जात नसतं. मग तुम्ही सिंगल लार्जेस्ट पार्टी ही जी अट सांगता, ही सिंगल लार्जेस्ट पार्टी ही अट मान्यच होऊ शकत नाही, कारण विरोधकांचा हा समूह सुद्धा असू शकतो. एनडीए ज्या वेळेस विरोधात होती त्यावेळेस एनडीए हा एक विरोधकांचा समूह होता आणि एनडीएने नॉमिनेट केलेल्या माणसाला विरोधी पक्ष नेते पद दिलं गेलं होतं. या गोष्टी कदाचित त्यांच्या इथून निघून गेल्या असाव्यात. तो समूह असू शकतो किंवा समूहाचा नेताही असू शकतो विरोधी पक्ष नेता. हा सिंगल लार्जेस्ट पार्टी हे त्यांच्या आपसामध्ये ठरवतील. त्या आपसापैकी विरोधकांतर्फे एखादं लेटर देतील, एखादं पत्र देतील. जसं शिवसेनेकडनं सर्वांच्या वतीने, महाविकास आघाडीच्या वतीने भास्कररावांच्या नावाने ते पत्र देण्यात आलं की भास्करराव जाधव यांना या महाराष्ट्राच्या विधानसभेचा विरोधी पक्ष नेते करण्याबाबत ही आम्हा सर्वांची मंजुरी, म्हणजे विरोधकांची एकत्रित मंजुरी. काय म्हणावं आता हे सगळ्यामध्ये. आता 10% ही अट केवळ एक प्रथा म्हणून आहे. काही ठिकाणी ही प्रथा म्हणून पाळली जाते, पण ती कायद्याने बंधनकारक नाही. त्यानंतर ती सक्तीची करणं ही घटनेची पायमल्ली आहे. ह्या सगळ्या अटी मी घटनेतून काढलेल्या आहेत. हे जे आहे ना, हे घटनेचा याला रेफरन्स आहे. आता 2014 मध्ये लोकसभा सचिवालयाने हे स्पष्ट सुद्धा केलं आहे. 2014ची गोष्ट सांगतो. लीडर ऑफ ऑपोजिशन साठी कोणतीही टक्केवारी बंधनकारक नाही. लोकसभा सचिवालयाने काढलेलं आहे. किंवा जर ह्यांना एवढंच वाटत असेल ना, तर विधानसभा सचिवालयाने एखादं श्वेतपत्र काढावं. श्वेतपत्रक काढून त्याच्यावर खुलासा द्यावा की खरंच अशी घटनेमध्ये कुठे तर तरतूद आहे की ह्या घटनेच्या तरतुदीप्रमाणे तुम्हाला एवढी संख्या दाखवणं गरजेचं आहे. त्याला आम्ही हे रेफरन्स जोडलेले आहेत. अशा प्रकारे घटनेमध्ये सांगितलं गेलंय. काहीही सांगणार नाही तुम्हाला, घटनेमध्ये अशी कुठलीही तरतूद नाही. त्यानंतर मी याची व्याख्या सांगतो. लीडर ऑफ अपोजिशन, ज्याला एलओपी म्हटलं जातं, त्याची एक व्याख्या तुम्हाला सांगतो. ऍक्ट 1977 प्रमाणे लीडर ऑफ अपोजिशन म्हणजे सभागृहातील त्या पक्षाचा नेता जो न्यूमेरिकली लार्जेस्ट विरोधी पक्ष म्हणून ओळखला जातो. न्यूमेरिकली, संख्याबळाप्रमाणे लार्जेस्ट लीडर ऑफ अपोजिशन. पण ती न्यूमेरिक, जसं तुम्हाला एक रिझनेबल टाइम ज्यावेळेस शिवसेनेच्या केसमध्ये तुम्ही वापरता त्यावेळेस तुम्हाला
तो 90 दिवसाचा नाही. रिझनेबल म्हणजे एका विशिष्ट वेळेमध्ये, विशिष्ट काल मर्यादेमध्ये. मग त्याला कुठली व्याख्या नाही, तर न्यूमेरिकली लार्जेस्ट. मग किती? अशी 10% अशी कुठे अशी अट टाकलेली आहे का? न्यूमेरिकली लार्जेस्ट अशी जी असलेली पार्टी तिचा विरोधी पक्ष नेता. जिथे 90 हे एक स्पेसिफिक नंबर, एक विशिष्ट संख्या आहे, तशी 90 टाकलेली नाही. मग तिथे तुम्ही म्हणाल रिझनेबल, तुम्ही रिझनेबल आपल्या पद्धतीने उडाल. मग इथे ही 10%ची अट आपल्याप्रमाणे घुसडली कुणी? हा पहिला प्रश्न. बघा माझे प्रश्न आहेत. 10%ची अट नाही, फक्त विरोधी पक्षाचा सर्वात मोठा गट आणि त्याचा एकमताने मंजूर झालेला चेहरा हा विरोधी पक्षनेता होऊ शकतो. हा कायदा जरी संसदेचा असला तरी तो भारताच्या विधानसभांना लागू होतो, कारण भारताची संसदीय प्रणाली ही एकसंध आहे. आणि आपण ते काय म्हणतात त्याला, गणराज्य. भारत एक गणराज्यांचा समूह आहे आणि गणराज्य ही केंद्राच्या प्रणाली वापरतात किंवा त्याचं आचरण करतात. आपण नागरिक शास्त्रामध्ये शिकलो, राज्यशास्त्रामध्ये शिकलो या गोष्टी. सशक्त विरोधी पक्ष आणि विरोधी पक्ष नेता कोणत्याही अटीशिवाय असणं हे गरजेचं आहे. हा सुप्रीम कोर्टाचा म्हणजे सुप्रीम कोर्टाचं हे म्हणणं आहे. आता ह्याला मी रेफरन्स देतो, दाखला देतो 1994 SR बोमई यांचा आणि 2014 मध्ये मनोज नारुला यांचे काही वर्डिक्ट त्यावेळेस झालेले आहेत. आणि त्यामध्ये सुप्रीम कोर्टाचं हेच म्हणणं आहे की सशक्त विरोधी पक्ष नेता हा कुठल्याही अटींशिवाय होणं गरजेचं आहे. हे पद रिक्त ठेवणं म्हणजे लोकशाहीच्या स्पिरिटला धक्का लावण्यासारखं आहे. तुम्हाला आणखी एक दाखला देतो. आता माजी लोकसभा अध्यक्ष सोमनाथ चटर्जी यांच्या मताचा एक मी इथे दाखला देतो. Even without 10%, the speaker can and should recognize the largest opposition as a leader of opposition in the interest of parliamentary democracy. काय म्हणाले सोमनाथ चटर्जी? म्हणजे कुठल्याही 10%, 15%, 20%, 40%च्या अटीशिवाय द स्पीकर शुड आणि ही कॅन आणि ही शुड यांनी रेकग्नाइज केलं पाहिजे लीडर ऑफ अपोजिशनला इन द इंटरेस्ट ऑफ म्हणजे पार्लमेंटरीच्या डेमोक्रेसी म्हणजे लोकशाही प्रणालीच्या त्या भवितव्यासाठी तुम्ही हे केलं पाहिजे. हे सोमनाथ चटर्जी यांचं वक्तव्य आहे. त्यामुळे महाराष्ट्रात 10%ची अट दाखवणं हे मला साफ चुकीचं वाटतं. बिहारमध्ये सध्या तीच परिस्थिती दिसते विरोधी पक्षात. आणि सध्या काय, विरोधी पक्षात सध्या शिवसेना हा मोठा पक्ष आहे आणि वरच्या सभागृहामध्ये म्हणजे विधानसभेमध्ये सर्वानुमते शिवसेनेकडे विरोधी पक्ष नेतेपद यावं यामध्ये एक ठराव पास झाला. त्यानंतर त्या प्रकाराचं लेटर, एक पत्र विधानसभा सचिवालयाकडे किंवा विधानसभेच्या अध्यक्षांकडे गेलं आणि भास्करराव जाधवांसाठी ती मागणी करण्यात आली आणि त्यांना ते पद मिळावं यासाठी पत्रव्यवहार झालेला. या अगोदर मी अनेक दाखले पाहिले, यांनी तसा पत्रव्यवहार करावा, त्यांनी तशा गोष्टींची पूर्तता करावी. आता झाली ना, आता द्या करून. 70 आमदारांच्या दिल्ली विधानसभेमध्ये जर होऊ शकतं, 3 जणांना जर तुम्ही बसवू शकता, तर आता नार्वेकरांची सत्सद विवेक बुद्धी इथे काय म्हणते ते पाहावं लागेल. सत्सद विवेक बुद्धी, खरं तर हा शब्द फार जड आहे आणि नार्वेकरांसाठी हा शब्द किती योग्य बसतो मला माहित नाही, कारण शेवटी हे वरच्या आदेशांचं पालन करतात. आणि मी असं ऐकलंय की गुलाम हे निर्णय घेणारे नसतात, गुलामांना निर्णय घेण्याचा अधिकार नसतो आणि गुलाम कधीही निर्णय घेऊ शकत नाही. बाकी आपण पाहताय मग बाकी विधानसभेमध्ये काय चाललंय, कशा प्रकारे चार्टर्ड प्लेनने जाणं चालू आहे. काल ते मला वाटतं कोण तो दरेकर, लाड, वाघ आणि तो कोण बन नावाचा ह्यांचा वाचाळवीर चार्टर्ड प्लेन मधनं पुढे. भास्कर राव यांची चांगली सोलून काढतात, अशी तासून काढतात. भास्कर रावांची भाषा ही कधीही चौकटीच्या बाहेरची नसते, बिलो द बेल्ट नसते. भास्कर राव एका विशिष्ट पठडीमध्ये बोलतात, पण फक्त कोकणाचाच नाही तर उभ्या महाराष्ट्राचे विषय ते योग्य पद्धतीने महाराष्ट्राच्या विधानसभेत अतिशय आक्रमकपणे पण तितकेच मुद्देसूदपणे आणि तितक्याच भाषेच्या चौकटीमध्ये भाषेचा लिहाज ठेवून ते मांडत असतात. ही भास्कररावांची शैली कदाचित ह्यांना जड जाईल. विरोधी पक्षनेते केल्यानंतर त्यांना त्याचे अनन्यसाधारण अधिकार मिळतात. जवळपास सत्ता म्हणजे एखाद्या मुख्यमंत्र्यासारखंच ते पद असतं बघायला गेलं तर. त्याला विशिष्ट अधिकार आहेत. त्या अधिकारांवर मी एक व्हिडिओ अगोदरच केला आहे. मी पुन्हा एकदा याच्यावर एखादा व्हिडिओ करेल, विरोधी पक्षनेत्याचे अधिकार काय आहेत. पण विरोधी पक्षनेते पद असणं हे फार गरजेचं आहे. भास्कररावांसारखा एखादा शिवसेनेचा असा हा ढाण्या वाघ त्या पदावर जर बसला तर विरोधकांची अशी टाईट करून ठेवतील. म्हणजे केवळ विरोधाला विरोध म्हणून नाही, तर जिथे जिथे तुम्ही उतल्यासारखे मातल्यासारखे, ते उतणं मातणं म्हणतात ना, जिथे जिथे तुम्ही कराल तिथे तिथे टाईट करून ठेवणं हे गरजेचं. आणि हीच सुदृढ लोकशाही आहे. आपण आणखी काय वेगळं मागतोय. असो, हा सर्व विषय तुम्हाला समजला असेल. तुमच्या काही
तुमची काही म्हणणी असतील, तुमच्या काही मागण्या असतील त्याच्यामध्ये, काय तुम्हाला अजून वाटत असेल तर तुम्ही नक्कीच कमेंटमध्ये व्यक्त व्हावं. सप्रेम जय महाराष्ट्र. काळजी घ्या. जय महाराष्ट्र.